तर नवी मुंबईतील वाशीच्या बाजार समितीत कांद्याचे दर घसरले आहेत। 2 दिवसांपूर्वी कांद्याचे दर 22 ते 30 रुपये होते, तर आज कांदा 15 ते 20 रुपये किलोवर आलाय। कांद्याची निर्यात होत नसल्याने दर कोसळले आहेत। कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील कांद्यांवर जी आहे ती निर्यात बंदी उठवलेली आहे आणि त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना फायदा होतील असं बोललं जातं। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर मुंबईच्या JNPT बंदरावर 400 पेक्षा अधिक कंटेनर जे आहेत ते तसेच पडून आहेत। कंटेनरच्या रांगा लागलेल्या आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो पुन्हा एकदा कांद्यांच्या दरावर झालेला आहे। मी मुंबईच्या वाशी APMC मार्केटमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो 2 दिवसापूर्वी जे कांद्याचे दर होते त्या दरांमध्ये जे आहे ते पुन्हा एकदा घसरण झालेली आहे। ज्या पद्धतीने केंद्र सरकारने जे आहे ते निर्यात बंदी उठवली असली तरी दुसरीकडे मात्र निर्यात शुल्क किती असणार याची माहिती अजून आली नाही। त्यामुळे बंदरावर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर कांद्याने भरलेले कंटेनर उभे आहेत, त्यामुळे दरात मोठी घसरण झालेली आहे। मी वाशीच्या कांदा मार्केटमध्ये आपल्या सोबत कांदा उत्पादक शेतकरी आहेत, अहमदनगर जिल्ह्यातून आलेले आहेत। काय सांगणार तुम्ही, कांद्याचे दर आजचे काय आहे आणि 3 दिवसापूर्वी किती होते? 3 दिवसापूर्वी दर होते 27, 28, 30 रुपये। आज दर 17, 18 रुपये, 15 रुपये। तर केंद्र सरकारने जे निर्यात चालू केली ते वास्तविक आता मार्केटमध्ये कुठल्याही निर्यातीचा परिणाम कुठेही दिसत नाही। त्याच्यामुळे शेतकरी सर्व नाराज आहेत। कॅमेरामॅन चरणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, वाशी, मुंबई।